आज आपण बनवणार आहोत कोथिंबीरीचे शेंगुळे। त्यासाठी आपण घेतलेले आहे हिरव्या मिरच्या धुवून घ्यायच्या। त्यानंतर आपल्याला लागणार आहे लसूण। हिरवी मिरची आणि लसूण छानपैकी मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। त्यानंतर पीठ घ्यायचं आहे, बेसन पीठ, गव्हाचं पीठ आणि कुळथाचं पीठ अशा मिश्रणाचे उत्तम शेंगुळे बनतात। जर तुमच्याकडे कुळथाचं पीठ नसेल तर बेसन पीठ व गव्हाच्या पिठामध्ये छानपैकी कोथिंबीर धुवून चिरून ती मळून घ्यायची आहे। त्यामध्ये मीठ, हळद तसेच हे वाटलेलं वाटणही टाकायचं आहे। हिरवी मिरची आणि लसणाचं छान मळून झाल्यानंतर त्याचे असे शेंगुळे बनवायला घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूला फोडणी करायला घ्यायची। फोडणीमध्ये प्रथम तेल टाकून हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट टाकायची। ती चांगली परतल्यानंतर लाल मसाला, कमी प्रमाणात मीठ, कारण शेंगुळ्यांमध्ये आधीच आपण ते मीठ टाकलेलं आहे आणि त्यामध्ये छानपैकी मीठ टाकल्यानंतर आपण पाणी ओतायचं आहे आणि ते जे अंधण आपण ठेवलेलं आहे पाण्याचं ते छान उकळू द्यायचं। त्याच्यानंतर शेंगुळे टाकायचे। शेंगुळे शिजल्यानंतर थोडासा पिठाचा गोळा उरू द्यायचा, कारण रस्सा चांगला घट्ट आला पाहिजे। तो त्याच्यामध्ये टाकायचा आणि छान शिजवल्यावरती हे कोथिंबीरीचे शेंगुळे इतके छान आणि पौष्टिक लागतात। तुम्हीही नक्की बनवून बघा आणि कशी तयार झाली तेही मला कमेंट करून नक्की सांगा। चला मग कोथिंबीरीचे